वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मी देवा काही नेने. गावे नाचे उडे आपोलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. गावे नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायाशे, आम्हा जगदीशे सांभाळावे. गावे नाचे उडे आपोलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सांद्र नीला बुधाभं, जदननिहित पाने मंडना मंडनाना. तरुण तुलसी माला कंदनं कंदनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा प्रवेशमवाचे मिमां प्रश्युतां संजीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्ना. अन्योस्त्य हस्तश्रवणत्वगादिन, प्रणन्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावाया सुभटा, काय माझी वाणी मानेल संतासी. रंजवू चित्तासी आपुलिया, शेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकिया देवा. यावरी न करावा हिरो, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अनेक मी देवा काही नेने.
गावे नाचे उड्या पोलिया छंदे मनाची आनंदे आवडीने श्रीमंत संत श्रेष्ठ आकाशा एवढं ज्यांचं अंतकरण देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग चिंतना करता निवडलेला आहे. विठला विठला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी तुळशीराम कथा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व गावकरी मंडळी आदर्शे गाव मौजे क्षेत्र पिंपराळा यांच्या अथांग परिश्रमामधून हा कार्यक्रम चाललेला आहे. आजचा द्वितीय दिवसाची अष्टरही सेवा माझ्याकडे गावकरी मंडळीतर्फे आलेली आहे. सुंदर नियोजन आहे. मृदंगाचार्य गोड ज्यांची थाप आहे. आपल्या परिसराचं वैभव आहे. माधव महाराज धामणगावकर भजनी मंडळ यशवनाथराव असतील, माधवराव वरताळा भजनी मंडळ गावातील सर्वच अष्टर भजनी मंडळी हजर आहे. समोर बसलेले अष्टरा आज वरताळ्याचे बरेच मला भरपूर दिसायले. मारुतराव अण्णा असतील, सर्व त्यांच्यासोबत आलेले त्यांचे बंधू, माझे गुरु बंधू, परमपूजनीय आदरणीय गावातीलच वैभव आपलं शिवाजीराव महाराज हजर आहे. माझं भाग्य आहे आज. नाही नसते तर बरं बी झालं असतं. थोडं आम्हाला जरा उड्या मारता येतात. तुम्ही असले जरा दबून वागावं लागतं. भानगड असते. सासू असली जरा दबून चालावं लागतं. साऊंड सिस्टीम छान आहे. तुमच्यामुळंच आमचं हे सगळं पैसे कोणतं चॅनल आहे? बरं बरं वा वा छान. आपण सध्या बंधनामध्ये आहोत. माता भगिनी सर्व गावकरी मंडळी लहान थोर सर्वांच्या वतीनं सेवा करायची. विठ्ठल विठ्ठल मला वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख वाटत आहे असं तुकोबरायचं म्हणणं आहे. दुसरं काही अनेकामे देवा काही नेने नाही. दुसरं या संगतीमध्ये सुख मिळाल्या तुम्ही काय करणार? संगत मिळाल्या काय करणार? गावे नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने असा आनंदानं नाचेल बागडल भजन कर. लाज वगैरे काही शंका वगैरे नाही. नाही लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. लाज वगैरे काही नाही, शंका नाही. बस निर्भयपणे अष्टार भजन करू. भजन करता करता थकलो भागलो देवा तर आमच्यासारख्याला सांभाळा तुम्ही. तो का म्हणे आता आपुल्या सायाशे आम्हा जगदीशे सांभाळाये. बाबूरावजी आले बरं. गावे नाचे उड्या पोलिया छंदे मनाची आनंदे आवडीनं अभंगाचा शब्दशः भावार्थ आहे. जेवढा वेळ मिळेल तेवढ्यामध्ये चिंतन करू आपण. सर्वांच्या वतीनं भजन करा. विठ्ठल विठ्ठल ही सेवा ठाकूरबुवा मोतीराम महाराज मारुतराव महाराज अशी परंपरा चालत आली. तुका म्हणे देवा देवा जुनाट हे सेवा जुनाट हे संत सेवा. ही सेवा आजची नाही. मागे बहुता जन्मी एका जन्माची सेवा नाही. आपण एखादं धरली की आपलं वाटतं देव भेटा आपल्याला नाही का बरं.
ही एकादश आपली लंगडीच असते भगवानला, सकाळून राहायचं आणि दुपारून खायचं. मागे बहुता जन्मी तुकोबराय म्हणतात, बहुत जन्मापासून हेची करीता आलो आम्ही. अनेक जन्माची साधना आहे. साधना करत राहा, त्याचं फल मिळते. या संगती सांगणार आहे. संगती, संगतीवरच बोलायचं आज. 3 प्रकारची संगती: कुसंगत, विसंगत आणि सुसंगत. जीवन माणसाचं संगतीवर अवलंबून आहे, लक्षात राहू दे. तुम्ही कोणाबरोबर राहता त्याच्यानुसार तुमची क्वालिटी बनत असते. संगतीवर जीवन अवलंबून आहे. असं राहिलं पाहिजे माणसानं क्वालिटीवाद माणसासोबत. आदित्य ते आता बाबा आजोबाच्या गादीवर बसायचे म्हणला मला. नाही विचार चांगले आहेत. पारायणाला बसलाय पुन्हा. ज्ञानेश्वरी वाचक आमचे संजीव भाऊ पुढे आहेत. अनेक लेकर घेऊन पारायण करतात. आता त्याच्यामध्ये आदित्य नंबर आहे. आदित्य मागं सरायचं नाही. संगतीवर जीवन अवलंबून. संगतीवर. ते मृदंगाचार्य तयार झाला, संगतीमध्ये तयार. भजनी तयार झाली, संगतीने होतो पंगतीचा लाभ. संगत चांगली असली की मिष्टान्न जेवायला मिळत. बासुंदी संगतीनं. काय कमाल आहे. आता हे 7-8 दिवस पाहायचं काम नाही. काल बुंदी होती. हे कशामुळे? संताच्या संगतीमध्ये आहात म्हणून मिळाले. लक्षात राहू दे. पिंपराळा सोड्या कुठं शेतामध्ये राहिल्या कोण भेटणार आहे आपल्याला? नाही भेटणार. कुसंगत आहे ना. शास्त्र सांगते कुसंगम सर्वम त्यजात. या संगतीचा जीवानी त्याग केला पाहिजे. कुसंगतीचा, विसंगतीचा त्याग करायचा आणि शेवटी जी आहे तिचा संग करायचा. विठ्ठल विठ्ठल. लेकराची संगत तपासायची. कुठं राहतात, कोणासोबत राहतात, काय करतात, हे सगळं असणाऱ्या माणसानं तपासलं पाहिजे. अभ्यासू लेकरासोबत राहतात का टील टिकोऱ्या करतात? किती वाजता उठतात, अभ्यास करतात? किती वाजता उठा अभ्यास करायला? 7 वाजता. अरे काय नाव तुझं? तुझं नाव सांग. कार्तिक. बेटा किती वाजता उठा अभ्यास करायला? 7 वाजता. बरं. शाळा किती वाजता असती? 9ला. किती तास अभ्यास करायचा? तू 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 वरात किती वाजता उठायचं? तू किती वाजता उठायचं? 6ला. बरोबर आहे. 6 ते 8 अभ्यास करायचा. बरोबर आहे. किती करतो सांग, खरं सांग. 7 पर्यंत. 8 ते 6 ते 7. 6 ते 8 रात्री 9 ते 11:30. करतो का? हुशार आहे. मग कितीला आहेस? 8वीला. हे कार्तिक तू बदमाश दिसायला जरा. विठाला विठाला. किती मोठं व्हायचंय ते याच वयामध्ये होता येते. लक्षात राहू दे. बाल वय मायबाप पुढे गेलं मग पश्चाताप आहे, बाकी काहीच नाही. अभ्यास करा. अभ्यासानं लोक चंद्रावर गेलेत. लक्षात राहू दे.
अभ्यासाचे नेबळे गती एकांतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली की. मोठं किती व्हायचंय, कसं व्हायचंय, अभ्यास करून अभ्यासाच्या संगतीमध्ये राहायचं, चांगल्याच्या संगतीमध्ये. 3:30 वाजता उठून अभ्यास करायचा. आम्ही 3:30 वाजता, 3:30 ते 9 वाजेपर्यंत अभ्यास करायचा भाऊच्या संगतीमध्ये. 3:30 ते 7 वाजेपर्यंत वाचन करायचं. स्नान केलं की पुन्हा अष्टारा पाठाला 2 तास जायचं. थंड पाण्यानं आंघोळ करा. आमचे वडील वारकरी होते. 3:30 वाजताच उठवायचं, गार पाण्यानं स्नान घालायचं आणि काकड्याला बसवायचं. काकडत काकडत काकडा म्हणायचा, तवा येत असते. सगळ्या वळे हे ते सगळे वाट तवा झालेले आहे. या वयामध्ये चटकन होतंय. पुढचं वय झालं ना मायबाप पाठांतर होतंय पण इसरत आहे. विठ्ठल विठ्ठल जीवन किती मोठं बनवायचं. प्रथमं नार्जित विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्य, चतुर्थे किंकरिष्यसे. पहिल्या दशेमध्ये विद्या नाही, दुसऱ्या दशेमध्ये धन नाही, तिसऱ्या दशेमध्ये पुण्य नाही. मग कपाळाला हात लावून बसा, मग चिंता करत काय करता. मग हे बघा, गेलेला क्षण पुन्हा येत नाही, लक्षात राहू दे. गेलेला क्षण पुन्हा वापस येणार. गंगेचं पाणी पुढे गेलं गेलं मागे येत नाही. तसा आयुष्याचा क्षण निघून गेला, पश्चाताप करून येत नाही. विठ्ठल विठ्ठल तुका मने घडी घडीने साधावी. जीवनामध्ये मायबाप एवढी संधी प्राप्त झालेली आपल्याला, आणि या संधीचं सोनं करणं या मनुष्य जन्मामध्ये फार महत्वाचं. बरावी हे वेळा, बरावी हे वेळा, बरावी हे वेळा, सापडली बजाय एक बार टाळी. नुसते गुढी आहेत का शर्ट घालून का उपयोग आहे. सेवा झालेली. ही सोनाथ महाराजाचा काय आवाज. पुन्हा अभिमान नाही, मस्त नाही. बरवी हे वेळ सापडली संधी. ही वेळ मायबाप
देवानं संधी दिलेली आपल्याला. साहे झाली बुद्धी संशिताची. देवानं चांगलं केलं आपल्याला इथं आणलं, लक्षात राहा. सोनं करायचं तुमच्या हातामध्ये, सोनं बी होतंय लोखंड बी होतंय. संगतीमध्ये कोणाचे आहे तुम्ही लक्षात राहा. दोन पोपट सख्खे भाऊ, एक गेलं वारकऱ्याच्या घरी आणि एक गेलं कसायाच्या घरी. दोन्ही गेले वारकऱ्याच्या घरी. सकाळी सकाळी मस्त असणारा उठलं. कराग्रे वसती लक्ष्मी करमल्ली सरस्वती करामध्ये तो गोविंद प्रभाते कर दर्शन. पूर्व मनावर श्लोक हा कोणाला येते त्याला का नाही पाठ. आदित्य देव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करं दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. तुझंच नाव घ्यालो की मी. असा पाय ठेवला नाही या पृथ्वीवर, त्या आईला नमस्कार केला पाहिजे सकाळी. हा पवित्र असतो तर आपण नाही का आईला म्हणायचं, आई तुझ्या डोक्यावर मी पाय ठेवत आहे, क्षमा कर मला. समुद्र वसने देवी पर्वते स्तनमंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्मे. आई मला क्षमा कर. सकाळी सकाळी वारकऱ्याच्या घरी संस्कार आहे. काकड्याला बसलं, सुरू झालं भजन. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवाचा पासोनी महाद्वारा पर्यंत सुरवराचे माते उभे जोडोनी हाता. सुरवराचे माते उभे जोडोनी हाता. काय गोड हे भजन. डॉक्टर चुकलं का? बराबर आहे, बराबर आहे. ते पहाटचे भजन आहेत, विचारावं लागते ते. हा देवा उठा ना. प्रभात समयो पातला. जागोजाग जागोजाग देवाला जाग केलंय. चातुर्मास आहे ना. देवशयनी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत हे देव झोपलेले असतात दक्षिणायनामध्ये. दक्षिणायन आलं देव निद्रिस्त असतात. उत्तरायण आलं देव जागृत. आता सध्या देव जागृत आहे. आता सध्या देव जागृत असल्यामुळे आता गेलं पाहिजे. उत्तरायणामध्ये मेलं पाहिजे माणसाला. भगवानराव महाराज आमच्या माधवचे वडील वारले. आपल्या गावाचं वैभव काल बाबा गेले आपले बाबारावजी. उत्तरायण नाही. अशा समयाला जो जात असतो त्याला देवाची द्वार उघडे असतात. अग्निर्ज्योतिर्ह शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना. संजीव महाराज याच्यावरली वही सापडते का? हा ह्या श्लोकावरली वही सापडल का?
नाही. आता अग्नी ज्योतीचा प्रकाशो बाहेर शुक्ल पक्षाने दिवसो मासा माझी मासो उत्तरायण. अण्णा बराबर आहे का? बराबर आहे. अण्णा बराबर म्हणलं की जमलं का? आता कोणाला हा योग यायला पाहिजे. अग्नि ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना. याच्यावरली ती वही दाखवली ना तुम्हाला. असा समय आला पाहिजे. आता अग्नि ज्योतीचा प्रकाशो बाहेर शुक्ल पक्षाने दिवसो मासा माझी मासो उत्तरायण. ऐशिया समयोगाच्या स्थिती लाहोनिया देह ठेविते ते ब्रह्माची होते ब्रह्मविद. जमल का बाबूराव? जमत आहे. जमत आहे. शेवा आहे. असं गेलं पाहिजे. दिवसा गेलं पाहिजे, ऊर्ध्वप्राण गेले पाहिजे, दिवस चांगला असला पाहिजे, शुक्ल पक्ष असला पाहिजे, उत्तरायण असलं पाहिजे. पण आपल्यासारखी माणसं दिवसा मेलं तरी संध्याकाळी फुकायले ही भानगड झाली. संध्याकाळी दहन देऊ नये माणसा. अग्नीमध्ये जी दाहकता असते, क्षमता असते, ती कमी असते. ज्या लोकांपर्यंत प्राण जाचे तिथपर्यंत पोहोचत नसतात. मग हे कशाला सांगितलं? विठला विठला देवाला जाग करता संत. कधी देवही आपल्या भक्ताला जागा करतो. उठा साधू संत साधा आपुले हिता. कधी देव जाग करतात, कधी देवाला जाग. राहे रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया. शेज हलवणे जागे करा देवराया. गरुड हनुमंत पुढे पाहते वाटा. स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोभाट. आई साहेबाला विनंती. गोड काकडा आहे मायबा. वारकऱ्याच्या घरी भजन असतं. त्या पोपटाला हे संस्कार लागले. भर्र उडालं की राजाच्या दरबारामध्ये. राजे राम राम. राजाला आनंद झाला ना. पाखरू असून पोपट असून बोलायले. प्रधानाला बोलवलं. पेरू आणणारे पेरू दिले त्याला, खाला लागलं. ते सफरचंद आणणारे सफरचंद खायला लागलं. मस्त पेढे खाला. पोपटासारखं बोलल्या खाला भेटते. हां, पोपटासारखं शिकलं पाहिजे. आणि ते पोपट गेलो होतं तिकडं. हां, सकाळी सकाळी मग काय देतात.
अरे पकड़ो, लाव, खिंचाओ, काटाओ. मूर्ख है साला, काटाओ साले को, मारो. राजानं प्रधानाला जवळ बोलवले, उसको पकड केला, पकडून आणलं. काटो साली, मार त्याला. ते पोपट पाहुणे आले, राम राम, भगवान राम, राम राम. काय आनंद, चांगलं बोलल्या, कोणालाही आनंदच होते. गोड बोलल्या, चांगलं बोलल्या, पोपटासारखं बोलल्या, कावळ्यासारखं बोलल्या, होईल का आनंद? काव, कावळा कोणाला मरायचं? संजीव हा, नाही नाही, आपल्याला तसं नाही बोलायचं. हां हां, कोणाला दोष का आला त्याचा, आपल्याला प्रमाणानं बोलायचं, कोणाला राग ना आला पाहिजे. तुकारामजी आठवती का वही? नाही का? ज्ञानोबरायच्या वही अनुसार बोलायचं. कावळा कोणाला मारायचं? ज्ञानोबरायाने व्याख्या केली कावळ्याची. वाळता का वाढिन्नलिया, सहाजुकची सुकलिया, विवेक कावळिया नाही जैसा. आता कोण बोलतंय आपल्याला? तस्मा शास्त्र प्रमाणंती. सडलेलं पाहत नाही, नासलेलं पाणी पाहत नाही. जिथं बसलं तिथं दोन भावाचं बराबर चालू देत नाही. उसको बोलते हे कावळा. विवेक कावळिया नाही जैसा. विवेक नावाची वस्तू कावळ्याकडे नसती, तो कावळा आहे. विठ्ठल विठ्ठल. राजा थांब, मारू नको, ते माझा भाऊ आहे. हा, मी मोठा आहे ते लहान आहे. हे असं कसं निघालं रे भंगी रे? म्हणे त्याचा दोष नाही ना राजा, त्याचा दोष नाही, त्याच्या संगतीचा दोष. हा, तुम्ही चोराच्या सोबत राहा, खिळाही पडलेला माणूस उचलून घेतोय. खिळा इतकुसा खिळा पडू द्या, असा घेते हातामध्ये. कशाला घेतला? भिंतीला टोचायला होईल. संगती करावी सदा सज्जना. सदा सज्जनाची. काय सावली नसाई दुष्ट दुर्जनाची. संगत मत करना कोटी, दुनिया है सब. संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बनेगी.
ध्रुव जी की बनी रे प्रहलाद की बनी रे, संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनी। संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती यने पंथे, संगती व जीव लांब। संगती पंगती देवा सवे घरे, संगती पंगती देवा सवे घरे, संगती पंगती देवा सवे पंगती देवा सवे घडे, नित्य नित्या जोडे, तेची साथ। आता देवाची घडी आता लय चांगलं झालं, पण देवापेक्षा संताची घडायला पाहिजे। देवाची संगत घडली तरी उद्धार होईल का नाही याच्यावर शंका आहे, लक्षात राहू दे। पण संताची संगत घडली की उद्धार असे लक्षात राहू, आणि कुसंगाची संगत घडली की जीवन वाया गेलं समजा। विठ्ठल विठ्ठल, अरे कुसंगतीनं साधू लोक वाया गेले। अजून काय सांगायचं? कुसंगे नाडीला भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा। चांगले माणसं संगतीनं वाया जातात, लक्षात राहत। ढेकण ढेकण त्या ढेकणाला हिरा असतो ना, हिरा हिरा मजबूत असते माहिती आहे का? हिरा घ्यायचा, अशी आयरान असते, त्या आयराणीवर ठेवायचं आणि हातामध्ये मोठा घन घ्यायचा। गवारी साहेब, मोठा घन काय म्हणाली? घन, हातोडी नाही, आणि असा असा करायचा, असा
हाय सो. ते धरलेलं असं असतंय त्या घिसड्यानं आणि हाणणार कोण असते त्याची बायको असते आपल्या नाही. नाही बिचारे आपल्याला काय करायचं त्याची प्रॅक्टिस असते बाई असा घडणे हाय मारल्या बरोबर त्या घनामध्ये शिरलं हिरा घनामध्ये शिरलं. आता काढायचा कसा काढायचा कसा हिरकणी असते हिरकणी अशी केली ते फटकन निघत. हिरा हिरा कानी काढी आई रायनी तोने काढी आई रायनी तोने काढी आई रायनी तोने त्याला काढून घेती मायबाप. एवढा हिरा मायबाप पक्का एवढा मजबूत पण एवढ्या हिऱ्याला ढेकणाचा असा स्पर्श झाला तो हिरा दुभंगत असतो. लक्षात राहा. कुसंगे नाडीला साधू जैसा ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. कुसंगे नाडीला साधू जैसा. हे संघाचा महिमा आहे. पतन आणि उधार हे संघाचा महिमा लक्षात राहा. पतन उद्धार संघाचा महिमा. संघाचा महिमा. पतन करायचंय की उद्धार करायचा हे संगतीचा महिमा आहे. त्याचा आधमा आधमाला त्याग करून टाकलं पाहिजे. वमिलियांना जसं त्याग करतो ना मायबाप तसा त्याग करून टाकायचा कुसंगतीचा. आणि कोणाच्या संगतीमध्ये यायचं? सुसंगतीमध्ये. मधली राहिली नाही ही संगती. हिले अवघड आहे रे बाबा. ही संगती म्हणजे असं आहे की तोंड बांधून भुक्या तोंड बांधून भुक्या सांगताच येत नाही. सांगता येताल सांगता येत नाही बाबा. शिवाजीराव बायकोनं मारल्या सांगता येते का? मारता येते. माळ काढ्या सांगता येते का लोकांना? सांगता येत. तसं झाकून ठेवा. अवघड काम आहे. चूप बसावं लागते. सांगता येत नाही. काही काही गोष्टी सांगूनही लक्षात राहू दे. अपमान झालेला कोणाला सांगू नये. पैसे कोणाचे असणारा असताल कोण बुडिले असताल तेही सांगू नये. काही काही गोष्टी अशा उघड्यानं केल्या पाहिजेत. लक्षात राहू दे. घरचं चारित्र्य सांगायचं नाही कोणाला. काही काही गोष्टी अशा झाकून ठेवल्या पाहिजे. तसं बायकोनं मारलेलं झाकून ठेवलं पाहिजे.
ही संगती ही संगती आहे, लक्षात राहू द्या. एक जणाला बायको उलट्या चालीची भेटली, उलट्या चाली. ते आपण भागवतामध्ये ऐकतो की भागवत महात्म्यामध्ये त्या आत्मदेवाच्या बायकोचं नाव काय होतं? काय होतं? धुंदुली. नाही, कोणतरी शांताबाई म्हणायचं. धुंदोली, उलट्या चाली. तशी एक जणाला उलट्या चालीची पत्नी मिळाली. आलं मंदिराकडे, बसला असताना मंदिरावर, चेहरा सुकलेला, महाराजासारखे आले दर्शनाला. काय झालं रे? म्हणे काय सांगू महाराज तुम्हाला, तुमचं बरं चाललंय म्हणून तुम्हाला वाटतंय आमचं तसं. अरे झालं काय सांग की. म्हणे काय सांगा हो, लग्न झालं पण जरासं उलट्या चालीचीच पत्नी मिळाली. म्हणजे म्हणे कधी एकादशही घडणं, कधी पित्र घडणं, कधी उपवास घडणं. म्हणे कसं काय रे? म्हणे उद्या एकादश म्हणतात या, सकाळी सकाळी बेसन भाकर करून ठेवते, खायचं असलं तर खा, नाही तर मरा. अशी बायको भेटली. बरोबर. पित्र आले की भांडणं करते म्हणते, पित्र आले की भांडणं करते. आणि दोघं काही काही कवटाले असतात. काही काही लोकांना जेव घालायचं लोकांना नगं वाटतं, असे असतात. चंगूस चंगूस. पित्र आले, दोघांना जोडच केला. दोघांना सकाळी सकाळी तोंड फोंड धुतले. यानं घेतली काठींची गाद्या मारायला भडाभड. ही माय मेली, काठी मार माय मेली. जे आरडा केला बाईनं शेजारने पाजारने, पळूपळ आल्या पळपळ आल्या. मेलं कोण हे? दार उघड, दार उघड. रणकीच्या इतकं मारतात का रे लेकराला. त्या बाईच्या हाताला धरलं आणि घरी घेऊन गेली बाई. सणासुदीचा सण आहे, पित्र आहे तर, आणि मारायले असणार हे. त्यालाही 2 गड्यानं घेतलं, नेलं त्याला एका घरी. पित्र तर होतेच की दोन्हीकडं. हे पुरणाच्या पोळ्या, त्याच्यावर मस्त तूप टाकलेली, मस्त फुरसण, कढी, भजे, पापडे दाबून हाणलं. आला घरी, तिनं दाबून हाणलं. आले घरी, दोघायचं चालले कसं झालं. मी हाणलेवानी केलं. म्हणे मी रडलेवानी केलं का नाही मग? हां, जमलं का नाही काम? हो. काय होतं जेवायला? बापा बाप, काय कर गावरान तुपन, हॅम मसाले, फुरसन, कढी, भजे, वडे, हॅम मस्त खाऊन आलो. तुम्ही खाऊनच आले असतात, मी घेऊन आले. आपण बाईला सवासीन, बाईला सवासी नाही, आपण पितराच्या ठाई. असे काही उलट्या चाली. एखादे याच्या इथं पित्र झाले नव्हते. मग सांगितलं महाराजांना मंत्र, म्हणे एक काम कर, उद्या पित्र येत ना, तिला म्हणायचं उद्या पित्र घालायचे नाही. होय का जी? उद्या पित्र आहेत, पित्र घालायचे नाही. काही नाही आपल्याला. का घालणार? घालणार. म्हणलं जमत आहे का नु काम? जमत. सकाळ झाली, मस्त पंचपाळ घेतलं, बाईला कुंकू लावलं, सवासणीला अक्षता बी दिल्या, दोघायला जेवायला असं मस्त रगे. 2-4 भजने घेतले आमचे. जेवायचं का नाही रमेशरा? हा 2-4 जेवढी भजने मस्त. केळीचे पानं. अगं हे पानं वगैरे मला टाकावं लागतात नेऊन पाण्यामध्ये. मी टाकणार. मी जेवायला केले ना, तुम्ही पानं टाकता म्हणजे मी टाकणार येऊन. अगं नदीला टाकावं लागतं. नदीलाच नेते. बहानलं मायबाप पोटोळी, निघाली नदीला. हे मागच. अगं जाऊ नको, मी नेतो. मी नेणार. अगं नदीला पाणी आले. आलं तर काय आलं? अगं पाण्यामध्ये टाक. मग पाण्यामध्ये जाते. असा पूर आलेला मायबाप. अगं जाऊ नको म्हणे, जा ना, बुडाशील म्हणे, बुडला. अगं त्या भावऱ्या तरी जाऊ ना. गेली भावऱ्यामध्ये, गर्र 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 फिरली फिरली फिरली, जाग्यावर मेली. उलटी चाली मेली, ती आलीच नाही वापस. इढला अशी नदी वाहू लागली. कोणीकडं? वरताळ्याकडं.
खाली जाऊ लागली. हे गरस्त गेला इकडं कुरुंद्याकडे पाहला. कुरुंद्यातले लोक म्हणायला लागले, काय पाहायला लागले? म्हणे आमची पत्नी गेली वाहून. मग नदी तिकडं वाहली, इकडं कुठं मारायले तुम्ही? हा अहो ती उलट्या चालीची होती, वरी आली असली उलट्या चाली. याला म्हणायचं विसंगती. विठला विठला. आता ह्या सगळ्या दोन्ही संगती अक्षर बाजूला ठेवायच्या. कोणाच्या संगतीमध्ये तुकोबराय म्हणतात मला सुख झालं, तर तुकोबराय म्हणतात मला वैष्णवाच्या वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा तुकोबराय तुम्हाला काय वाटतंय? म्हणे मला वैष्णवा संगती सुख वाटी जीवा. दुसरं आने कमी देवा काही नेने. वैष्णव कोण? हा कोणाला म्हणा वैष्णव? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण. हे मालक आहेत ना, हे वैष्णव आहेत, लक्षात राहू. मारुतीराय वैष्णव आहे. दुसरा नंबर पहिले वैष्णव भगवान शंकर भोले, पहिले वैष्णव. जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. शिरोमणी महादेव. हा मग सगळे गुण आहेत त्याच्याकडे. शिरोमणी महादेव एका जनार्दनी वैष्णव. भगवान भोलेनाथ पहिले वैष्णव. दुसरा नंबर मारुतीरायाचा. काय शंका काय?
नाही. आहे का प्रमाण काही? हा, नाथ भागवत काढा की. येवोनी जन्मला मरकाट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. मारुतीरायला लहान म्हणणारा जन्मलाय का आता बस? लहान म्हणीन न, तू मूर्ख म्हटलेलं आहे. वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंतरायला लहान म्हणणारा कोणही तो जन्मलाय का? नाही मायबा. अरे जन्मताना ज्याला कासोटा ब्रह्मचार्याचा, जन्मतानाच. आईलाही दर्शन झालं नव्हतं पूर्ण शरीराचं. हनुमंताचे लिंग दर्शन, मुखे माताही न देखे आपण. इतर स्त्रिया कोण ब्रह्मचार्य पूर्ण कपिराज. काय कमाल आहे. जन्मताना ज्यानं सूर्याला मायबाप पकडायला गेला बुवा, हा काय शक्ती असते. आईनं सांगितलं पिकलेलं फळ जे आहे ते खायचं, आणि पिकलेलं फळ लाल सुरूक असतंय बेटा. ते सूर्य भगवान प्रगट झाल्या बरोबर तो उड्डाणच मार. एवढी शक्ती हनुमंतरायाकडे, एवढी शक्ती असून ब्रह्मचार्य पालन. कोणाकडे शक्ती असते माहिती आहे का? जे ब्रह्मचारी हे ब्रह्मतेज वेगळंच असते, लक्षात राहू दे. ज्या ज्या कर्तबगाऱ्या ज्या लोकांनी केल्या ते ब्रह्मचारी. बघा तुम्ही इतिहास काढू. पितामह भीष्माचार्य ब्रह्मचारी, महर्षी नारद ब्रह्मचारी, सुखाचार्य ब्रह्मचारी, मारुतीराया ब्रह्मचारी, मोतीराम महाराज ब्रह्मचारी, ब्रह्मीभूत अष्टरा वेदांत केशरी जन्नापदी रंगनाथ गुरुजी परभणीकर ब्रह्मचारी. ते तेज वेगळंच असते माव्या ब्रह्मचार्यच. शास्त्र सांगते वाघ आहे ना, वाघ सिंह एकाच बछड्याला जन्म देत असतो एकदा, म्हणून शक्ती असते तिच्या. हे प्रपंच लय हानी करीत असते, लक्षात राहू दे. लय हानी आहे शरीराची. ज्याच्याकडं आत्मबल आहे तो हे काम करू शकतो. विठ्ठल विठ्ठल. तिसरे वैष्णव कोण आहेत? ज्ञानोबा आहे. आहे का प्रमाण? काय ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा. विठ्ठल नामे मुक्त पेटा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, मुक्त पेटा, विठ्ठल नामे मुक्त पेटा.
वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा स्नान दान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले ज्ञानोबरा वैष्णवामध्ये श्रेष्ठ आहेत लक्षात राहू द्या का बरं विठ्ठल नामे मुक्त पेठ म्हणजे बाजारपेठ कोणती मुक्तीची बाजारपेठ ज्ञानोबा रायकडे ज्ञानेश्वरी वाचवा तुम्ही एकांतामध्ये मस्त ज्ञानेश्वरी वाचायची एकांतामध्ये आता पारायणामध्ये आपलं काय चला कसं असतं वेळ कमी असतो आणि कामं जास्त असतात विठला विठला ज्ञानासारखी वस्तू जगामध्ये श्रेष्ठ कुठलीच नाही बस नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते पवित्र वस्तू पवित्र ज्ञान आहे आणि ज्याच्याकडे ज्ञान आलं मायबाप त्याच्या या हृदयामध्ये अशी शांती प्रगट होते जयाचे ने उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव मुक्तावरी लोळे आनंदाच्या वा 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 त्याच्या जीवनामध्ये दुसरं काहीच नाही ते कशाला इकडे ह्या संसाराकडे पाहिलं आता आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया तयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही तो इंद्रियाला मान देत नाही या संसारातल्या विषय सुखाकडे का आत्मसुखाच्या गोडिया त्याला आत्मसुख प्राप्त झालेलं आहे ते हा नश्वर सुखाकडे कशाला पाहिजे लक्षात राहू तद्बुद्ध्या तदात्मान तन्निष्ठ तत्परायणा गच्छन्ते पुनरावृत्ती ज्ञान निगृह्य कल्मष बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मभायापनापान ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी जे ज्ञान आहे त्याच्या अंतकरणामध्ये शोधित आल्याच्या नंतर मग तिथं मायबाप शांतीचा अंकुर फुटतो शांतीचा अंकुर आणि शांतीचा अंकुर फुटल्या मग काय तिथं शांतीच्या मुलाचं नाव आहे सुख आणि सुख मिळालं की समाधान अवस्था प्राप्त होते बस त्याच्याशिवाय सुख नाही शांती परते नाही सुख येर आवघेचे दुःख मनवोनी शांती धरा उत्तराल पैल तिरा उत्तराल पैल तिरा शांती परते नाही सुख येर आवघेचे दुःख घरामध्ये शांती महत्वाची या घरामध्ये शांती महत्वाची तशी गावामध्येही शांती महत्वाची तुमचं गाव तर आदर्श आहे सगळंच गाव माळकरी सकाळी सकाळी 5-50 लोक काकड्याला काय आदर्श घालून नेलेला आहे बाबा मी म्हणतो अशी जर गावं सुधारली मायबा तर वैकुंठ झालं किंवा आता सध्या तर अयोध्याच आहे आपलं गाव हा मस्त आनंद सगळा झाले राम राज्य काय उने आमाशी काय कमी आता रोज मस्त मिष्टान्नाचं जेवायला बासुंदी पुरी अजून वांग्याची भाजी
वांग्याची भाजी लय खाल्ली हो मी आज. नंबर 1 झालती वांग्याची भाजी. आणि आलती का तू? नाही कसं काय बेत सोडा तुम्ही. हा बाबूरावजी होते. बाबूरावजी भगवानराव बी आले नाही आज. आलते आता उद्याच उद्या बघू काय. धरणी धरे पिका गाई वळल्या म्हैशी. हाय का नाही रामराज्य? रामराज्य आहे का नाही? मला सांगा एखादं तरी पिंपराळ्यामध्ये असं माणूस आहे का उद्या त्याला खाची अडचण आहे? करावरी हात मी देतो. देईल 10 रुपये. नाहीस. खरंच रामराज्य. स्वप्नी ही दुःख कोणी न देखवे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कळिकाला. राम वेळो येळा आम्ही गावो ये. पहिल्या काळामध्ये या माता भगिनी दळत होत्या, अशा दळायच्या. दळत असतानाही देवाचं भजन करायचं. आता तुम्हाला दळणच राहिलं नाही. काय अवघड काम झालं. भर बटन दाबले घरोघरच गिरण्या झाल्यात. की आताच्या पोरीचं नशीब चांगलं आहे, पण सुनायला बरं वाटत नाही सासायला. तर मग 4 वाजता उठत होतो मायानी. मला तो एका बाईनं हाताला धरूनच घरी नेलं. चला महाराज चला चला चला. मला वाटलं दूध वगैरे पाहिजे काय. घरी नेलं आणि मला दाखवायला सुनगट आजूक उठलं नाही. आता मी काय मी आलं माय झोपू दे. तिच्या नशिबानं भेटायली झोप. तिला झोप याली. तिला झोपू दे ना. तुम्हाला झोप महाराज मला 4 वाजल्यापासून झोप येत नाही. मला कसं काय येत नाही तुला? ख्वा 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 खोकला येते. सकाळी सकाळी बेडके पडतात. खाची झोप येते महाराज. मी म्हणलं त्या बिचारीला झोप आली आहे. दिवस द्यायची झोपायची झोप. लक्षात राहू द्या. त्यांच्या सुखामध्ये सुख माना. आता उगं जळू नका त्याच्या. बिचाऱ्या कहाला उठतात लवकर? कशाला उठतात? सारवायचं काम नाही, पाणी आणायचं काम नाही, धुणं धुवायचं काम नाही. तुम्हाला माहीतच नाही. आता वॉशिंग मशीन आल्या, त्याच्यामध्ये टाकलं भर 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 झालं. धुणं धुवून निघायला. बटन दाबलं की वरची टाकी भरायची. लायटर मारल्या बरोबर गॅस सुरू. मग कशाला बिचाऱ्या उगाच उठतात लवकर? झोपू द्या. ते त्याच्या नशिबानं भेटायला त्याच्यामध्ये आनंद मानायचा. लक्षात राहा. झाले आपल्या. आपण गरिब्या केल्या, हे केल्या, सगळ्या खाल्ल्या. गरिब्या खाल्ल्या, हाबरेट्या खाल्ल्या, सगळ्या खाल्ल्या तुमच्या नशिबानं. तुमचं नशीब तसं होतं. तुम्ही काय करता? आता बिचाऱ्याचे नशीब चांगले, त्याच्यामध्ये आनंद मानायचा. विठ्ठल विठ्ठल. दलिता कांडिता तुझं गाईन रे आणता. तुम्ही सगळ्यांना माझ्या पाठीमागं म्हणायचे. तुम्ही म्हणू नका. तुमचा आवाज त्याच्या आवाजाचा मेळ लागत नाही. तुम्हाला नंतर चान्स देत. जात्याच्या मुखी घाली ते बोला. तुम्हाला का आरक्षण आहे का? जात्याच्या मुखी घाली ते. कॅमेरा फिरवा. मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला. विठ्ठला
काहे नाही उने. वा वा, जमल का तुम्हाला? जमते का? म्हणू एकदा, बघू प्रयत्न. जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे. मला माहिती तुम्हाला जमत नाही. तुझ्या कृपेने मला विठ्ठला भजनामध्ये लाजायचं नाही, लक्षात राहू द्या. गावेलाच्या बुडे आपणिया छंदे, गावेलाच्या बुडे आपणिया छंदे, गावेलाच्या बुडे आपणिया छंदे, गावेलाच्या बुडे आपणिया छंदे, ओ गावेलाच्या बुडे आपणिया छंदे, गावेलाच्या बुडे आपणिया छंदे. मधुर मधुर वाजवितो गोपीनं ऐकायचा. थोडा मॉनिटर लावा त्याला. गोपी अष्टर सर्व विसरायच्या आणि वृंदावनाकडे निघायच्या. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. सगळ्या गोपी विसरायच्या. आवाज ऐकला, ऐकूनी वेणूचा नाद लागला, नामाचा छंद. सगळ्या गोपी अष्टर त्या वृंदावनाकडे पळायच्या. त्या बासरीला विचारायचे, हे बासरी, याला ट्रबल आणि घेऊन द्या थोडा. देवाच्या ती मुरली शोभती. ए बासरी, अगं पट्टराणी झालीस तू माय.
अगं काय तू साधना केली होती आम्हाला तरी सांग ना जरा. ती बासरी म्हणू लागली, गोपीनो शरीरामध्ये सुरंग केलेलं आहे मी आज सगळं, मल इक्षेप आवरण सगळे दोष काढून टाकलेले. दोष जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण देवाला आवडत नाही. ज्या दिवशी दोष गेले त्या दिवशी आपण होऊन देव आपल्यापाशी येतो. येतो बैसलिया ठाया आसने व्यापी देवराया, निर्मळ हे काया अधिष्ठान देवाचे, आपोआप सुखे येतो घरा. ए मोरा लयच नाचायला बाबा तू, म्हणे गावे नाचे उडे आपोलिया छंदे. काय मोर नाचतो माय बाप, तिच्या डोळ्यातून असे दवबिंदू पडत असतात, एवढा आनंदाचे अश्रू असतात त्याचे. पुराला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या कंठी, प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे. मोरा एवढा बाबा तू आवडता झाला देवाला, काय करतो नेमका? मोर म्हणला मी नाचत असतो. नाचत असताना लाज भय शंका दुराविला मान, लाज भय कळे संता साधन या परत. बस दुसरं काही मला कळत नाही. लाज भय शंका दुराईला मान न कळे साधन. मोरासारखं नाचलं पाहिजे. ते कविता होती आम्हाला, आठवती का? नाचरे मोरा. हा संजीव भाऊ बघा ते म्हणून लक्षात ठेवतात ते बरोबर. नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा नाच, आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच. असा मोर नाच, मोर नाचताना बघा तुम्ही, ते काहीच पाहत नाही ते मागं पुढे, हा मस्त भर 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 भर. तसं देवाचं भजन करताना नाचायचं. आता खूप विस्तार आहे, वेळ संपला. तुकोबरा म्हणता देवा असं नाचत असताना बागडत असताना भक्ती करत असताना आम्ही शिनलोत भागलोत तर देवा आम्हाला सांभाळा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता तुका
पुरुष मंडळी हात वरी करा, प्रेमानं भजन करा एकदा. ज्ञानेश्वर मावली माऊली ज्ञानेश्वर माऊली